त्याला त्याच्या घामाचं मूल सुद्धा मिळत नाहीये। ही परिस्थिती वारंवार का निर्माण होते? नमस्कार विलाजी. नमस्कार। आपण आपल्या माध्यमातून आपण आमच्या बागलांमध्ये कांदा चाळीमध्ये हा कार्यक्रम आपण केलेला होता। मी आपल्याला एकच सांगतो की आता जे संकट आहे हम्म याच्यापेक्षा शेतकऱ्यांकडे आता पुढचं संकट आहे। हम्म पुढचं संकट म्हणजे कोणतं? जे गेल्या वर्षी म्हणजे आता 1 वर्ष होऊन गेलं कांदा विक्रीपर्यंत। कांदा हम्म हा रात्रीतून तयार होत नाही। त्याला पूर्ण कालावधी हा ठेवण्यापर्यंत एक वर्षाचा असतो। हम्म हा कांदा चाळीत याला पैसे हा म्हणजे त्याला त्याचा खर्च झालेला आहे। परंतु शेतकऱ्यांना आता पुढच्या वर्षासाठी त्याला म्हणजे त्याच्या डोक्यात पुढच्या वर्षाचा कांदा कसा लावायचा ही योजना आहे। तर हा पैसा आणायचा कुठून? आज त्याच्याकडे मागचा खर्च झालेला तो गेल्या जमा आहे। हम्म परंतु हा पैसा कुठून उभा करायचा आणि हा कांदा आपल्याला परत तयार करायचा आहे हे खूप महत्वाचं आहे। हा विचार त्याच्या डोक्यात आहे। हा पैसा त्याने आणायचा कुठून? म्हणून सरकारने शेतकऱ्यांना ठोस मदत केली पाहिजे। जी आता नवीन कांदा लागवडीसाठी आणि इथून माग जे नुकसान झालं त्याचीही भरपाई दिली पाहिजे। ठीक आहे। आपल्या सोबत या सगळ्या चर्चेत सरकारची बाजू मांडण्यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत। पाशाभाई, मी तुम्हाला सवाल विचारणारच आहे, पण एका गोष्टीसाठी मी तुमचं मुद्दाम कौतुक करणार आहे। हा विषय कौतुक करण्यासारखा नाहीये, पण कौतुक करणार आहे एका गोष्टीसाठी। किमान या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला फेस करण्याची तरी तुम्ही हिंमत दाखवताय। सकाळपासून 10 ते 15 प्रवक्त्यांना फोन केलेत सत्ताधारी, कोणी बोलायला तयार नाही, आम्ही येणार नाही म्हणतायत। खरं तर आता त्यांनी सांगायला पाहिजे, तुम्ही सत्तेत आहात ना, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील। लोकांना सांगावं लागेल परिस्थिती का आहे, काय नाही, आम्ही त्याच्यावर मार्ग काय काढतोय। तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। पण पाशाभाई, मी मुद्दाम ह्या सगळ्यांचं तुम्हाला ऐकवलं जेणेकरून तुमच्यापर्यंत हे पोहोचलं नाही असं मी म्हणत नाही। तुम्ही त्या समितीचे अध्यक्ष आहात, पण आज कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी का आहे हे दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे का? बघा, विषय असा आहे की ज्या कांद्याच्या पिकाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा इथं आयोजित केलेली आहे, तर तुम्ही मानसिकता तपासा पहिलं विलासजी। हम्म काय ते आता ते कोण कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं की पाशा पटेल एकेकाळी शेतकऱ्यामध्ये काम केलेले आहेत, पण त्यांचं पीक कांदा नाहीये आणि म्हणून त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की मी अध्यक्ष नको, दुसऱ्याला तर कोणाला करा, हम्म असं म्हणायला पाहिजे। त्यांची अशी अपेक्षा आहे। विषय असा आहे की कांद्याला दर का मिळत नाही ह्या प्रश्नाची जाण पहिला असली पाहिजे। हम्म कांदा पिकवायला खत किती घालायचं, औषध किती घालायचं, पेस्टिसाइड किती घालायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याच्यासाठी कमिटी नाही आहे ही। ही कमिटी अशी आहे की कांद्याला बघा, कांदा कधी सरकारला रडवतो, कधी शेतकऱ्याला रडवतो, कधी खाणाऱ्याला रडवतो। ही रडारडी चालू आहे। तर ही रडारडी न सरकार होता एकदाच आपण रडलं काय पाशाभाई, फक्त एकदा रडलं सरकार। त्या भीतीतून येणारे सगळे सरकार, कुठलीही सरकार असू द्या, मी काय कोणाला सत्ताधारी विरोधक म्हणत नाही, सगळ्या सरकारांनी तेव्हापासून ठरवलेलं आपण रडायचं नाही, ह्यांचं बघायची। मी चुकीचं बोलत नाही असेल मी तर मला काय करेक्ट करा। विलासजी, तुमचं 100% खरं आहे। हम्म ऐकून घ्या की खुर्चीसाठी लोक भितात हे मान्य आहे ना मला, मी काय म्हणालो तुम्हाला। हा परंतु मी काय म्हणतो की काय व्हायला काय पाहिजे होतं हम्म की काय ह्याला काय पर्याय आहे का, काही शोधायला पाहिजे होतं का नको? आणि मग आता मला एक गोष्ट सांगा की जर कांद्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल हम्म तर काय केलं पाहिजे? तर त्या विषयावर आता सरकारने सांगितलं की बाबा ह्याच्यावर तुम्ही काम करा। मी मी यस म्हणून सांगितलंय। मी मी काही पळणार नाही, मैदान सोडून ठीक आहे, ठीक पळणारा आहे, आपण तो कार्यकर्ता मुद्दा नाहीये सोडूया। मी। आता आणि आता जी मग परिस्थिती आहे जर का त्याच्यावर समजा हम्म कांदा दराच्या संदर्भात हे आत्ताची दिल्लीपर्यंत जाणार आहे परिस्थिती का? अशी ह्या आहे की अश्रूची दाहकता मुंबईपर्यंत, त्या मंत्रालयापर्यंत, तिथल्या बसलेल्या मंत्र्यांपर्यंत, दिल्लीपर्यंत जाणार आहे का? मान्य आहे। मी काय सांगितलं तुम्हाला माहितीये का? हम्म मी ज्या दिवशी नाफेडच्या एका पत्रामुळं कांदा बाजारात येतोय विक्रीला, असं नुसत्या ह्यांच्या म्हणजे आणलं थोडंच, पण वाटोळ एवढं करून टाकलं की सत्यानाश झाला सगळ्या कांद्याच्या बाजाराचा।
यावर्षी 2 गोष्टी सगळ्यात मोठ्या बिघडलेल्या आहेत. हा. एक तर कांदा ठेवलेल्या जागीच नासलाय, का तर वातावरणातलं बदलाचा परिणाम आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे कांद्याचे दर पडत असताना सरकारने बफर स्टॉक मधलं कांदा नाफेडनी विक्रीला आणायची घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात विकत नाही, अरे आम्ही बाहेर विकतो. अरे कुठं का व्हायना विकतोच ना, बफर स्टॉक काढलाच ना तुम्ही. हो. आणि मग त्यांना बैठक घेऊन अशा वागणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्याला समज द्यायचं आम्ही काम केलं. बैठक घेतली आणि असे कोण कोण वागले, कसे काय वागले, हे अशी वागणूक असं कसं काय वागू शकतात हे, याच्यासाठी आम्ही एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीला ह्यांना समज दिला गेला. नंबर 1. नंबर 2, आता सध्या काय करता येऊ शकतं, तर सध्या एकच गोष्ट करता येऊ शकते, ती अशी आहे की निर्यात जे अनुदान आहे ते निर्यात अनुदान आता दुप्पट केलं पाहिजे. सध्या सरकारच्या हातात काय, सध्या सरकारच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की निर्यातीचं अनुदान दुप्पट केलं पाहिजे. आम्ही त्याची शिफारस केली आणि मग ही शिफारस मीटिंग मध्ये आम्ही शिफारस केली आणि कालच मी आपले पणन मंत्री जयकुमार रावळ साहेब त्यांना सांगितलं की आता 2-3 विषयाला आता नाकात पाणी चाललंय. जसं कांद्याचा विषय आहे, कापसाचा विषय आहे, सोयाबीनचा विषय आहे. या 3 विषयामध्ये आता स्वतंत्र माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली पाहिजे आणि हे 3 प्रश्न जर सोडवायचे असतील ना, तर हे प्रश्न महाराष्ट्रात सुटणं शक्यच नाही. हे प्रश्न सोडवायला दिल्लीलाच जावं लागणार आहे. आणि म्हणून मी पणन मंत्री महोदयांना विनंती केली की बाबा आपण आता ह्याच्या संदर्भामध्ये फार काही वेळ घालून जमणार नाही, ह्याच्यावर आता गंभीरपणे केंद्रात जाऊन बसावं लागणार आहे आणि केंद्रातूनच काहीतरी करून आणावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर मी आणि पणन मंत्री महोदयांनी आम्ही जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तातडीची याची एक बैठक लावा आणि या बैठकीतून इथं महाराष्ट्रात प्रश्न मिटणार नाही. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्हाला मला दिल्लीला सगळ्याला जावं ठीक आहे. लागेल, दिल्लीतूनच हा प्रश्न सुटतो. ठीक आहे. हा प्रश्न महाराष्ट्रात सुटू शकत नाही. अशी कालच म्हणजे जास्त नाही कालच या विषयावर मी पणन मंत्री महोदय आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर गोष्ट घातली आणि त्याचबरोबर कांदा उत्पादक भागातले जे आमदार आहेत, समजा आता बार्शीचे माजी आमदार आहेत, राजाभाऊ राऊत आहेत, त्याच्यानंतर तुळजापूरचे आमदार आहेत, पाटील साहेब, आम्ही सगळेजण असं ग्रुपच केला होता आम्ही आणि ग्रुप मग जाऊन ही वस्तुस्थिती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घातले. आमचं काम काय विलासजी, नाही, तुम्ही आमचं वस्तुस्थिती काम आहे सांगितली. साहेब. राज्याच्या पणन विभाग जो आहे ना, तुम्ही सुचवता सरकारला, त्या हो. प्रश्नाच्या बद्दलची दाहकता तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवता. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात नसेल कदाचित, पण तुम्ही पोहोचवलं. राज्याच्या मंत्र्यांनी ते करायला हवं की नाही